नमस्कार बाळांनो. ऍडमिशन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ की नॉन ऑटोनॉमस मध्ये. त्याचबरोबर बीई करणं चांगलं की बीटेक करणं चांगलं. कारण हे प्रश्न ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना का पडायला लागलेत की कॉलेज वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागलेत. काही ठिकाणी तर इतकी हाईट केले की ऑटोनॉमस म्हणजे बेस्ट असतं, बीटेक डिग्री बेस्टच आहे, बीई डिग्री ती आता नसते, आता ती आउटडेटेड झाली. किंवा काही ठिकाणी म्हटलं चाललंय युनिव्हर्सिटीतलं कॉलेज असतंय ते खूप चांगलं आहे. मग काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वाली म्हणतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जगातली भारी. मग आता ह्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडणं साहजिक आहे. त्यांनी आताच 12वी करून पुढे आलेत किंवा पालक जरी विचार करतायत तर पालक पण त्यांच्या काळात शिकलेत. मग आपण या व्हिडिओमध्ये काय पाहूया, ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस कॉलेज काय असतात, बीई बीटेक डिग्री काय, त्यांचे डिफरन्स पाहूया, अफवा काय पसरवल्या जातात ते पण पाहूया आणि मग तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. ओके, कट ऑफ लिस्ट वगैरे ऑलरेडी ऍप मध्ये आहेत, फ्री ऑफ कॉस्ट दिलेत. बऱ्याच जणांना अजून डाऊट काय यायला लागलाय की त्या कट ऑफ थोड्याफार मॅच करत नाही आहेत किंवा काय झाले. बाळांनो, तिथं सगळ्या कट ऑफ आहेत पण त्या कशा आहेत, कास्ट नुसार आहेत. आता एनटीच्या सगळ्या कास्ट तर नाही आहेत, एनटीची मी एक हायेस्ट कास्ट घेतलेली आहे. मग हे काय एसबीसी, जी एसबीसी कास्ट आहे ती ओबीसी पेक्षा थोडीशी खाली कट ऑफ लागते. मग हे थोडेसे कट ऑफ आहेत ना, त्याच्याबद्दल डिस्कशन ऑलरेडी झालंय. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न यायला लागलेत म्हणून थोडंसं क्लिअर केलं. ओके, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनलच्या लिंक खाली आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट. तिथं आपण नेहमीच मेसेजेस वगैरे टाकतोय. तर इथं मी आता हे नेमका फरक काय ना इथं सांगतो. आता तुम्ही म्हणाल सर हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस, बी बीटेक, हे एकाच ह्याच्यामध्ये सांगतो व्हिडिओमध्ये. का दोन व्हिडिओ बनवले तर थोडंसं कन्फ्युजन वाढेल आणि तेच पॉइंट पुन्हा पुन्हा येतील. त्याच्यापेक्षा एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं खूप मस्त आहे. ओके, चला मुद्द्यावर या आपण. इकडे काय घेतलेत आपण, थोडंसं व्हिडिओच्या बाहेर जातोय का बघा. मी इथं बीई घेतलं आणि इकडे बीटेक घेतलं. आता फार्मसीमध्ये पण काय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत, ती एक वेगळी गोष्ट आहे. तर बी डिग्री कोण देतं आणि बीटेक कोण देतं हे पहिला पाहतोय. मग त्याच्या अगोदर आपण काय ड्युरेशन, की बाबा बीई करण्यासाठी पण 4 वर्ष लागतात, बीटेक करण्यासाठी पण 4 वर्ष लागतात, म्हणजे इथं काय फरक नाहीये. आता बी डिग्री कोण देत आहे, कॉलेजेस अंडर युनिव्हर्सिटी लाईक सावित्रीबाई फुले, शिवाजी युनिव्हर्सिटी हे आहेत. म्हणजे जे युनिव्हर्सिटीच्या अंडर मध्ये आहेत ती सगळी कॉलेजेस बीई डिग्री देतात. मग आता म्हणणार सर मग ते आता ते जुनं झालं, आता त्यांना काय फरक पडतोय, आता ते बीटेक डिग्री चांगली आली ना. बानो, डिग्री म्हणजे तो कागद आहे ना, त्याच्यावर काय लिहिलंय हे लिहिण्याची बाबा एक परंपरा आहे. युनिव्हर्सिटी आता सगळ्यात महाराष्ट्रातली मोठी शिवाजी युनिव्हर्सिटी, सॉरी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी जी म्हणतोय आपण, त्याच्या अंडरमध्ये मॅक्सिमम कॉलेजेस होती. मग त्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जी जी कॉलेजेस आहेत त्यांना बीईची डिग्री दिली जाणार. आणखीन प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये काही ठराविक कॉलेजेस असतात, तिकडे सगळीकडे बीई दिली जाते. परत बीटेक डिग्री, आता हे मी थोडंसं डिफरन्स पुढे जाऊन व्यवस्थित सांगतो, पण आता एक बेसिक गोष्टी सांगायला लागले. बीटेक डिग्री कोण देत आहे, आयआयटी, एनआयटी, ऑटोनॉमस कॉलेजेस. मग आता आयआयटी एनआयटी ह्या तर जुन्या आहेतच, त्यात काय वाद नाही. आता काही आयआयटी आणि काही एनआयटी आता रिसेंट सुरू झालेत, काही 10 वर्षांच्या मध्ये सुरू झाल्यात, काही 5 वर्षांपूर्वी सुरू झालेत, अशा असतील. ऑटोनॉमस कॉलेजेस जुनी जर म्हटलं ना तर कुठली होती, सीओईपी, व्हीजेटीआय आणि वालचंद, डब्ल्यूसीई, ही जी कॉलेजेस आहेत ना, ही जुनी कॉलेज, ही ऑटोनॉमस कॉलेज होती आणि ही काय देत होती डिग्री, बीटेक. मग आता काय झालं माहितीये का, सगळ्या कॉलेजांच्या अंगात आलं का की मुलांच्या मध्ये बीटेक डिग्री खूप चांगली म्हणली जाते. आता ते का म्हणलं जायचं, कोण देत होतं, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, म्हणजे ही महाराष्ट्रातली टॉप कॉलेजेस आणि आयआयटी एनआयटी देत होते. मग कॉलेजांना काय ते मार्केटिंग करायची आयडिया आली ना, मग त्यांनी पण काय करायला चालू केलं, ऑटोनॉमस कॉलेज चालू करायला गेले. आणि ज्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत म्हणजे ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज पण आहेत, की बाबा एक पर्टिक्युलर टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, ती पण डिग्री काय देते, बीटेक. एक्झाम्पल बाटू गव्हर्नमेंटची जी काही युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंडर मधल्या सगळे कॉलेजेस तुम्हाला बीटेक डिग्री देतात. मग हे काय आहे, बी डिग्री म्हणजे वाईट आहे का, नाही आहे. बीटेक म्हणजे चांगले आहे का, असं पण नाही आहे. दोन्ही सेम आहेत 4 वर्ष आणि कॉलेजचे टाईप नुसार. फक्त एक थोडंसं काय केलं गेलं की आधी मोठी कॉलेजेस ऑटोनॉमस आयआयटी एनआयटी बीटेक देतात, हे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये होतं. आणि मग बीटेक डिग्री चांगली चांगली का प्रचलित झाली, कारण ह्या कॉलेजांमध्ये प्लेसमेंट चांगला आहे, मेरिट चांगले आहे म्हणून ते होतं.
ओके, मग पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊया की एक्झाम. आता हे थोडस पुढे जाऊ की नेमका फरक कसा पडतोय बी आणि बीटेक मध्ये. कारण काय चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्यात त्यामुळे आहे. आता एक्झाम बी एक्झाम, आता बी कुठं आहेत, जे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये कॉलेजेस आहेत तिथं बी डिग्री दिली चालले. मग तो पेपर कोण युनिव्हर्सिटीचा पेपर सेटर घेणार. जो पेपर काढणारे शिक्षक आहेत ना, आता समजा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 10 कॉलेजेस असतील, तर त्या 10 कॉलेजांमध्ये 3-4 शिक्षक असतात. एखाद्या विषय समजा मॅथमॅटिक्स साठी त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पहिला सेक्शन काढा, तुम्ही दुसरा सेक्शन काढा, असा पेपर सेट करतो. म्हणजे पेपर कोण वैयक्तिक त्या कॉलेजमध्ये शिकवणारे वगैरे काढत नाहीत. युनिव्हर्सिटीतला एक पेपर निघतो, त्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जितके शिक्षक म्हणजे जितके कॉलेजेस आहेत ते सगळे कॉलेजमध्ये तो सेम पेपर चालतो. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये काय चालतं, कॉलेजचा टीचर म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकायला लागलाय. आता समजा वालचंद कॉलेजमध्ये शिकताय तर वालचंद कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स कोण शिकवतं, ते सर पेपर काढणार. ठीक, फरक कळाला. युनिव्हर्सिटीमध्ये पेपर कोण पण काढेल, जे काय पेपर सेटर असतील ते. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जे शिक्षक आहेत तेच पेपर काढणार. मग कुठल्या पद्धतीचा पेपर काढणार हे तुम्हाला सांगायची गरज आहे का नाही. म्हणणार सर पेपर आम्ही खूप हार्ड. हार्ड कुठं, या कॉलेज ज्यांनी आपला दर्जा मेंटेन केलाय हो, सीयूपी असेल, व्हीजीटी असेल, वालचंद, एनआयटी, आयआयटी, असा फालतू नाही काढला जात. पण आता जे काही नवीन ऑटोनॉमस कॉलेज सुरू झाले त्यांनी का सुरू केली, आम्ही बीटेक डिग्री देतोय, बीटेक देतोय, मुलांच्या मध्ये तो क्रेज होता ना. मग तिथले शिक्षक पेपर काढतात आणि हा पेपर कुठल्या टाईपचा असतो सांगायची गरज नाही. एकाच दुसरं प्रायव्हेट कॉलेज आहे की जे चांगल्या लेवलचे पेपर काढतं. इथं शिक्षक असा पेपर काढायला की तो इझी जावा. काही काही ठिकाणी तर काय आहेत, शिक्षक काय करतात, ऑलरेडी शिकवतेनच इम्पॉर्टंट म्हणून सांगतात करा, तोच पेपरला येतोय. मग आता आम्ही पण काय केलंय, आम्ही पण ह्या कॉलेजांमधून शिकलोय. मग येतं कॉलेजांमध्ये, ह्या टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये आम्ही होतो आमच्या काळात पण, की इम्पॉर्टंट आहे, सर जास्त सांगाले महत्वाचं आहे, सरनं शिकवलेली वहीच करून आम्ही पेपरला चाललोय, तोच पेपर येतो का, पेपर कोण काढायला लागलंय, कॉलेजचे टीचर. युनिव्हर्सिटीमध्ये काय प्रॉब्लेम असतो की पेपर वेगळा काढायला, शिकवायला वेगळा सर आहे. मग म्हणणार सर मग हे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये गेलेलं बरं आहे की तर पेपर सोपा काढतात. ऑब्व्हियसली सोपा काढतात. आता त्याची कारण कुठल्या कॉलेजमध्ये सांगतो, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ना तिथं पेपरचा दर्जा एकदम घसरलाय. ही कॉलेजेस सोडत नाहीत, त्यांना फरक नाही, ती कधी कधी एवढा टप काढतात ना, निम्मी मुलं फेलच होतात, कारण त्यांना क्वालिटी मेंटेन करायची आहे. प्रायव्हेट कॉलेजांना रिझल्ट चांगला लावायचा आहे. आता समजा एक्झाम्पल देतो, पेपर खूप हार्ड काढले एखाद्या कॉलेजनं आणि तिथं मुलं बरीच फेल व्हायला लागली, तर पुढच्या वर्षी मेसेज काय बाहेर जाणार, ह्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ नका बाबा प्रायव्हेटला, ते कॉलेजमध्ये ना पेपर लय हार्ड असतात, मुलं फेल होतात, अशी न्यूज पसरते बाहेर, ऍडमिशन होत नाहीत. म्हणून तिथल्या त्या टीचर्स काय करायला लागलेत, पेपर खूप इझी काढायचे किंवा आधीच सांगितलं शिकवते इम्पॉर्टंट म्हणायचं, त्याच्यापेक्षा कहर परीक्षेच्या आधी काय क्वेश्चन बँक द्यायची इम्पॉर्टंट, 50 क्वेश्चन द्यायचे, 30 भर पेपरला तेच टाकायचे, 20 क्वेश्चन द्यायचे युनिट टेस्टला, 10 त्यातलेच टाकायचे. बऱ्याच ठिकाणी चालतंय हे. मग हा इथं पेपरचा दर्जा क्वेश्चन मार्क आहे. काही एक दोन प्रायव्हेट कॉलेज असतील, एक दोन चला बोटावर मोजण्या इतपत असतील, जे ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेज ते पेपरची क्वालिटी ठेवत असतील, नाही तर बऱ्यापैकी ठिकाणी पेपरचा दर्जा पूर्ण घसरलाय. इम्पॉर्टंट प्रश्न, क्वेश्चन बँक असं सांगून परीक्षेच्या आधी काहीतरी करतात, पास करतात. पेपरची क्वालिटी चांगली असते. युनिव्हर्सिटीमध्ये ना खूपच सोपा पेपर काढतील असं नसतं. इथला पेपरचा दर्जा एकतर सोपा असतो किंवा त्या कॉलेजवर डिपेंड असतो. का, तुम्हाला सांगितलंय, जे शिक्षक शिकवालेत तेच पेपर घ्यायला लागलेत. समजा त्या पेपरचा मुलं फेल जास्ती झाली तर काय अडचण आली, त्या शिक्षकाला ती मॅनेजमेंट बोलवून घेते ज्यांचं कॉलेज आहे, शिव्या घालतातच जोरात, तुमच्या सब्जेक्टचा रिझल्ट कमी लागला, हे लागला, ते लागला, चांगलं शिकवत नाही. मग तो शिक्षक म्हणतो बाबा मी चांगलं जरी शिकवलं तर अभ्यास समोरच्यानं करायला पाहिजे. मग समजा एक मिनिट कमी असेल तर मुलं थोडीशी कमी हुशार आली, जर पेपर तिथं टफ काढला तर माने अडचण. त्यामुळे तिथं सुखी संसार चालावा असं शिक्षक भूमिका घेतात, पेपर इझी काढतात किंवा प्रश्न देतात आणि काय करायचं ते करा. ठीक आहे. इथं 500 प्रकारच्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये परीक्षा म्हणजे काय, मेक समजा युनिट टेस्ट 1, 2, मिड सेम, एंड सेम, असं काय फेल झाला 15 दिवसांनी परीक्षा. काही काही ठिकाणी तर काय असाइनमेंट चालू आहे, फेल झाला असाइनमेंट लिहा पास व्हा, असं काय तर सुरू आहे. सो ठीक आहे. पेपर चेक करते कोण युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीतले जे काही शिक्षक आहेत ते पेपर चेक करतात. म्हणजे काय, आता एखादे 4 शिक्षक मिळून एका विषयाचे बसले असतील आणि ते सगळ्या युनिव्हर्सिटीचे पेपर चेक करतात, म्हणजे जे काय असतील डिपेंड करतं. म्हणजे
प्रत्येक कॉलेजचे आपल्याच मुलांचे पेपर चेक करत नाहीत. युनिव्हर्सिटीमध्ये कंबाईन पेपरचे गट्टे आले असतील, समजा 10 कॉलेजचे पेपर एकत्र आलेत आणि 4 ते 5 शिक्षक आहेत किंवा 7-8 शिक्षक आहेत, ते जाऊन चेक करतील. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये कोण पेपर चेक करतात? जे कॉलेजचे टीचर आहेत तेच. म्हणजे आता ज्यांनी पेपर काढलाय तेच पेपर चेक करायला लागलेत. मग चेक करताना मी थोडेसे हात कधी कधी ढिले सोडले जातात. कुठं? प्रायव्हेट कॉलेजांना. ही गव्हर्नमेंट ही काय नाही, ही आपल्या स्वतःच्या मुलाला नापास करतील गॅरंटी नाही. कारण तिथं जाणं, तिथले शिक्षक प्रत्येक ठिकाणी काय आहेत? एक चांगल्या लेवलचे शिक्षक. कारण आता आयआयटी मध्ये गेलेले शिक्षक असे टाइमपास असणार आहेत का? तुम्ही म्हणा सर आयआयटी एनआयटी नाही, आम्ही सीईटीवर ऍडमिशन गेलो, ठीक आहे. मग आपण बघा सीओईपी वालचंद असेल, व्हीजीटी असेल, तिथं काय तिथले शिक्षक एक चांगल्या लेवलचे असेल, कोण पण तिथं शिक्षक बनत नाही ना. सो तिथं मग तेच व्यवस्थित चेक करतील. प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तिथं काय चालतंय सांगायची गरज नाही. हा एक फरक आहे. हा, आता मुलांना बऱ्यापैकी थोडस काय अफवा एक वेगळ्याच आहेत की ऑटोनॉमस मध्ये गेलं तर काही गोष्टी असतात की तिथनं खूप चांगलं शिक्षण मिळतं वगैरे. हे हे बघू, हे पुढं सांगतोय मी. पुढचा पॉइंट काय आहे? कॉलेजचं शेड्यूल. बी असते अंडर युनिव्हर्सिटी आहे, थोडस रिलॅक्स माइंड असतं. युनिट टेस्टला मार्क्स पडले काय नाही पडले काय, मध्ये ज्या मिड सेम वगैरे जे म्हणतोय ना आपण, आता सवय लागली, तिथं काय फरक नाही पडत. मुलं काही काही वेळ शून्य पडतात 2 इंटू. आणि लास्ट युनिव्हर्सिटीचा जो 100 मार्कांचा पेपर असेल किंवा जो पॅटर्न दिलाय, काही ठिकाणी 60 मार्कांचा आहे, 80 मार्कांचा आहे, 100 मार्कांचा आहे, 60-40 असा वेगवेगळे प्रकारचे मार्किंग स्कीम आहे. तिथं लास्टला अभ्यास करतात आणि जातात. बऱ्यापैकी मुलं कशा असतात, सर मी एमपीएससी करणार आहे, युपीएससी करणार आहे आणि मी आज कुठल्या तरी एका युनिव्हर्सिटीच्या ठीकठाक कॉलेजला घेतो जिथं मला लोड नसावा. ऑटोनॉमस मध्ये मी जे पाहायला लागलोय, बऱ्यापैकी मुलं बिझी आहेत. कशात बिझी आहेत? महिना झाला की परीक्षा ठेवल्या. आता जे विद्यार्थी ऑटोनॉमस करतायत किंवा ज्या कॉलेजना आहेत, जरा तिथं जाऊन त्यांनी इथं कमेंट बॉक्स मध्ये टाका की बाबा काय काय हाल आहेत. खूपच कमी कॉलेजेस आहेत की जिथं मुलांचं थोडस हाल चालत नाही. बाकीच्या बऱ्याच कॉलेजांमध्ये हाल. महिना झाला की परीक्षा, महिना झाला की परीक्षा, त्यामध्ये आणि परत काय असाइनमेंट ढीगभर. आता काही ठिकाणी ना मोठमोठे शहर आहेत ना, तिथं नाचायचाच कार्यक्रम आहे. म्हणणार सर हे काय नाचायचा कार्यक्रम म्हणजे काय? टेक्निकल इव्हेंट ठेवतात महिन्यानं, 15 दिवसानं, 20 दिवसानं, आणि त्या इव्हेंटच्या शेवटी डान्स ठेवल्यात, गाणी ठेवल्यातच. हे काय वेगळंच चाललंय आजकाल, कल्चरच बदलायला लागले. मग शिक्षकांना विचारलं तिथल्या किंवा ओळखीतनं काढलं, बाबा का चाललंय हे? म्हणतात अरे टेक्निकल इव्हेंट आहे किंवा प्रेझेंटेशन आहे, तिथं मुलं येत नाहीत. हे असं शेवटी काहीतरी कार्यक्रम ठेवलं ना, सगळी बसतात शेवटपर्यंत. मग आता हे चाललंय. मग थोडस तिथं अभ्यास सोडून भटकण्याचं प्रमाण थोडस जास्त आहे. दुसरा पॉइंट, इंटर्नशिप. हा एक युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये ना प्रॉब्लेम आहे. इंटर्नशिप्स म्हणजे इंटर्नशिप्स असतील तुमच्या किंवा तुम्हाला प्रोजेक्ट्स असतील. आता इंटर्नशिप ज्या काय असतात ना, हे युनिव्हर्सिटीचे कॉलेज इथे लक्ष देत नाहीत. वे म्हणतात करायचं करतात नाही, जाऊ देत तिकडं. ऑटोनॉमस कॉलेजेस असतील आणि भले मग प्रायव्हेट कॉलेज पण असतील, तिथं त्यांनी ती चांगली गोष्ट केली. काही काही कॉलेजांनी लास्ट इयरला सब्जेक्ट कमी केलेत. काही कॉलेजांनी शेवटची सेम पूर्ण प्रोजेक्टसाठी दिले. बऱ्याच कॉलेजांनी इंटर्नशिप जी थर्ड इयर असेल, सेकंड इयर असेल, तिथं 15 दिवसांची, महिन्यांची, 3-3 महिन्यांची लास्ट इयरला वगैरे दिले. हे खूप चांगलं काम केलंय. हा, पण ते युनिव्हर्सिटीमध्ये चालायला लागले का? आता थोड्याशा युनिव्हर्सिटीमध्ये ते चाललंय. काही काही कॉलेज ते करतात युनिव्हर्सिटीमध्ये, पण बऱ्यापैकी चांगलं काम कुठं चाललंय? ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये त्याच्यावर. कारण ते इंटर्नशिप वगैरे जी मुलं खरोखर प्रामाणिक आहेत, टेक्निकल गोष्टी शिकायच्या आहेत, त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. ते तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये मिळतं. हे चांगली गोष्ट चालली. ठीक आहे, हे डिफरन्स आहेत. म्हणजे काय, ह्यातले 2-3 डिफरन्स तरी तुम्हाला कळाले. बीई बीटेक. तुम्ही म्हणणार रे तू डेफिनेशन कुठं सांगितलंस? काय डिफरन्स केला चाललाय माहिती आज मुलांच्या मध्ये, की गुगल करा म्हणतात. बीई चांगलं काय बीटेक? आणि गुगल कुठलं देते हो? भारतातल्या कॉलेजचं काय द्यायला लागले का ते? गुगल थेरॉटिकल सांगताय की बीई मध्ये थेरी शिकवतात, बीटेक मध्ये प्रॅक्टिकल शिकवतात. भारतात कुठं चालतंय ते मला सांगा आता पहिला, की असं खूप प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातंय, खूप चांगलं नॉलेज दिलं जातंय. असं गुगल करा म्हणतात मुलांना किंवा शिक्षकांनी ती गुगलच्या डेफिनेशन टाकल्यात. तसं एक्झॅक्ट कॉलेजमध्ये चालतं का हे तुम्ही पाहून घ्या. चालत नाहीये. लास्ट इयरला आहेत, सेकंड इयरला जे काही विद्यार्थी आहेत ना, त्यांनी पाहून घ्या नेमकं काय चाललंय तिथं. नाहीतर पूर्णपणे ना विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागले त्या गोष्टींमध्ये. ठीक आहे, पुढे आपण पुढचा पॉइंट पाहूया. आता पुढचा पॉइंट काय आहे, की अफवा आहेत खूप. आता हे अफवा कोणी पसरवलेत माहितीये का? की जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ना, आता नवीन नवीन सुरू झालेत, त्यांनी अफवा पसरवलेत. काय पसरवलेत बघा. सिलेबस जो बीई मध्ये आहे ना, थेरी बेस्ड शिकवलं जाते. म्हणजे पुस्तकातलं नुसतं थेरी थेरी वाचून वाचून शिकवलं जातंय. बीटेक मध्ये ना प्रॅक्टिकल असतंय, खूप ढीगभर प्रॅक्टिकल घेतोय. मी जे कॉलेजेस पाहतोय किंवा आता जे बघतोय ना,
2 तासाचं नावाला प्रॅक्टिकल असते, 15-20 मिनिटं लयत लयत अर्धा तास 1 तास रिडिंग घेतलं तर ते पण रिडिंग बरोबर येते की नाही कोणाला माहिती येते, फक्त नावाला म्हणायचंय ते. मग तुम्ही एक्झाम्पल द्या, आता तर मी 2 कॉलेजना गेलतो पुण्यामध्ये ना, जस्ट थोडीशी एक चांगली कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट नाव आहे तिथं ना, रिसेंट ऑटोनॉमस झाले ते 2 वर्षांमध्ये, तिथं तरी वेगळंच आहे, मुलांच्या मध्ये अफवा पसरवलं त्यांनी. का मुलांच्या मध्ये एवढा द्वेष आहे ना, फर्स्ट सेकंड इयर वाली काय म्हणतात, ते युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, ती थर्ड लास्ट इयरची, आम्ही ह्याच्यात ऑटोनॉमस मध्ये आमची बीटेक डिग्री आहे आणि त्यांची बीई डिग्री आहे, आमची डिग्री लेव, फरक काय पडला हो, जागा ती, बिल्डिंग ती, लॅब त्या, शिक्षक ते, काय वेगळं केलं त्यांनी, तुम्ही म्हणा अभ्यासक्रम वेगळा केला, अभ्यासक्रम सोपा केला. का मगाशी सांगितलं ना, अभ्यास सोपा करा, पेपर सोपे करा, सगळ्यांना पास करा. ह्याचं परफेक्ट एक्झाम्पल जर पाहायचं असेल ना, 10-1 वर्षांपूर्वी ना एक्सटर्नल ओरल, म्हणजे तुम्ही 12वीला प्रॅक्टिकल ओरल वगैरे असतात जेव्हा प्रॅक्टिकल परीक्षा, तशा ओरल असतात सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला. वर्गातली निम्मी निम्मी मुलं ओरलला फेल व्हायची, उत्तर येत नाही ना फेल. आता ओरलला फेल झालेली कुठे ऐकलाय का बघा जाऊन, खूप रेअर आहे, एखाद दुसरा कोणता, आणि तो पण कधी फेल करतात, म्हणजे येत नसेल तर पहिल्या सेमिस्टर्स ना, म्हणजे ऑड सेमिस्टर, थर्ड, फिफ्थ, सेव्हन्थ, का लास्टला करायचं नाही, ते पुढे चुकून फेल झालं तर पुढचे 1 लाख रुपये येणार नाहीत ना, 1 लाख 1.5 लाख कॉमन फी आहे. मग ते प्रमाण जुनं खूप कमी झालंय. म्हणजे मुलांच्यात भांडणं लावल्या तो, बीई म्हणजे लय खराब, बीटेक म्हणजे चांगलं, हे थेरॉटिकली हे गुगलवर सर्च होतंय, बाकीचं असं काय नाही, हे अफवा पसरवल्यात, अफवा आहेत म्हणून तर मी तर अफवा लिहिले बघा, आणि ही कॉलेजेस पसरवा लागल्यात, प्रायव्हेट ऑटोनॉमस झालेली कॉलेजेस. प्लेसमेंट बीईला लय कमी असतं, बीटेकला हे लय असतं, ढीग असते. आम्ही आता बीटेक मध्ये झालो, वर्षात लगेच आमचं प्लेसमेंट जोरात होणार, कसं होईल, त्या कॉलेजच्या कंडिशन्स नुसार प्लेसमेंट कधी होतं, ते कॉलेजचं रेप्युटेशन, त्या कॉलेजचे प्लेसमेंट ऑफिसर्स, तिथं आलेले विद्यार्थी, ह्याच्यावर होणार आहे ना, की त्या बीई बीटेकच्या डिग्रीवर. देन टीचरची क्वालिटी आणखीन अफवाच आहे. ह्या अफवाचे 3 पॉइंट आहेत, की बीईला शिकवायला शिक्षक चांगले नसतात, बीटेकला जोरात, जरा कमी सायंटिस्टच आणलेत, त्यांच्यासारखं हुशार कोण नाही, असं पसरवलं चालतं, ह्या सगळ्या अफवा आहेत. मग ह्यातनं कन्क्लुजन काय काढू शकतोय माहिती आहे बाळांनो, बी आणि बीटेक ही डिग्री ऑलमोस्ट सेम आहे, मी म्हणेन सेमच. काही बीटेकचे फायदे आहेत, मगाशी सांगितलं की बाबा त्या कॉलेजांमध्ये इंटर्नशिप वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं बाबा मुलांना देतात, कॉलेजमध्ये खूप कमी ठिकाणी करताय, मुलं स्वतः करतात, पण ते स्ट्रक्चर बनवलं. आता बीईला किंवा बीई म्हणजे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये ते पण अपडेट व्हायला लागल्यात गोष्टी, की त्यांनी पण आता सिलेबस कमी करायला चालू केलाय. लास्ट सेमिस्टरला विद्यार्थ्यांना बाबा काय म्हणतात, की बाबा जाऊ द्या, एका दुसरा विषय ठेवा, सेमिस्टर पूर्ण प्रोजेक्ट करू द्या, पण लास्ट इयरची लास्ट सेमिस्टर आमची मुलं घालवतात कशाला, गॅदरिंग, स्पोर्ट्स, इव्हेंट, हे ह्यातच घालवतात टाइमपास करण्यात. एन्जॉय करा, करू नका नाही, पण त्याला लिमिट राहू द्या, अख्खी सेमिस्टर आणि लास्ट इयर पूर्ण त्यातच घालवलं. सो बी आणि बीटेक मध्ये खूप मोठा फरक नाही आहे. तुमचं प्लेसमेंट होणार आहे त्या कॉलेजची कंडिशन, म्हणलंय मी, कॉलेज कुठलं तुम्ही चेक करा, तुम्ही ज्या कॉलेजला चाललाय त्याच्या प्लेसमेंट बघा. युनिव्हर्सिटी मॅटर करते का, कधीच करत नाही. कुठल्या युनिव्हर्सिटीतनं शिकलाय त्या कॉलेजवर, आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल, पुणे युनिव्हर्सिटीत सीओईपी बेस्ट प्लेसमेंट देतं, देन मुंबई युनिव्हर्सिटी बीजेडीआय प्लेसमेंट देतं बेस्ट, वालचंद कुठं, सांगली शिवाजी युनिव्हर्सिटी प्लेसमेंट देतं, बेस्ट प्लेसमेंट देतं. मग ह्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत, कुठं फरक पडतोय, पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे जगात भारी असं नाही आहे, प्लेसमेंट होतं तुमच्या त्या कॉलेजच्या कंडिशन्सवर, आलेल्या विद्यार्थ्यांवर. मग जेवढे चांगल्या मेरिटचे विद्यार्थी येतील, ऑब्व्हियसली प्लेसमेंटला आलेली कंपनी म्हणेल का मुलं चांगले आहेत, चांगले प्रिपेअर केलेत. मग ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत, त्यामुळं ना बी ना बीटेक काहीच फरक नाही आहे. ऑटोनॉमस असू दे, कुठलं पण असू दे, प्रायव्हेट असू दे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असू दे, युनिव्हर्सिटी मधला असू दे, काही फरक नाही पडत आहे. त्या कॉलेजमध्ये होणाऱ्या प्लेसमेंट जाऊन चेक करा, ह्या डिग्रींनी आणि ह्या नावांनी कधी फरक पडत नसतोय. ठीक आहे, मग ह्या फक्त अफवा पसरवल्या जातात, हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे बाळांनो, वेगवेगळ्या पद्धतीने ऍडमिशन कसे गोळा करायचे आहेत. बीटेक झालं, आम्ही बीटेक झालोय, आता जग बदलणार आहे, आमचं कॉलेज टॉप करणार आहे, असं मुलांमध्ये सांगायचं. मुलं तर 12वी छोटी मुलं आहेत, त्यांना त्याचा अवेअरनेस नाही आहे. तसं असतं ना, तर बीएससी डिग्री कुठून घ्यायला लागले तो, आयएससी बेंगलोर, बघा जाऊन मेरिट किती लागते, जेडब्ल्यू ऍडव्हान्सची किती मुलं टॉपर्स तिथंच आहेत, सगळी टॉपर्स जी जातात जेडब्ल्यू ऍडव्हान्स ती आयएससी बेंगलोरला चाललेत. बघून तरी या की काय डिग्री आहे तिथं, बीएससी डिग्री दिली जाते. आणि जर मुलं म्हणत असतील आयएससी बेंगलोरची डिग्री खराब आहे, मग बाळांनो विचार सोडून द्या तुम्ही, का आणि कोण जर सांगत असेल की ती डिग्री चांगली नाही, त्याला ना मग हाना, जेवढं हाणायचंय तुम्ही,
कारण ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. सो बीई करा, बीटेक करा, काही फरक पडत नाहीये. कोणत्या युनिव्हर्सिटी करणार, कुठल्याही युनिव्हर्सिटीतनं करा. आपल्या ज्या काय गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी मान्यता प्राप्त आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जात असेल तर ते चेक करा पहिला काय लेवल आहे त्यांची. आणखीन मग तुम्ही हे करणार आहात तर ते कॉलेज फक्त पाहायचं की कॉलेजची काय कंडिशन आहे, म्हणजे थोडक्यात कॉलेजची काय लायकी आहे. जर ते कॉलेज खरोखर चांगलं असेल, प्लेसमेंट देतंय, मुलांसाठी काही कष्ट करतंय किंवा मुलांसाठी खर्च करतंय, तर त्या कॉलेजमध्ये निवांत ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे, कारण का ते कॉलेज मॅटर करेल, ना की तिथं दिली जाणारी डिग्री, ना की तिथली युनिव्हर्सिटी. खूप काही फरक पडत नाही. काही जणांनी तर खूप एक पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी सोडली ना, बाकीच्या युनिव्हर्सिटीना बदनामच करतात. तसं नाही आहे बाळांनो. तसं असतं तर वालचंदच्या प्लेसमेंट काढा, फक्त वालचंदच्या साईटवर जावा, बघून घ्या काय काय प्लेसमेंट झाल्यात त्या. ठीक आहे, चला, थँक्यू.